अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एक मोठी नाट्यमय घडामोड समोर आली आहे। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे अचानक निवडणुकीतून गायब झालेत। नागपुरातील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत असल्याचं समजतंय। गेल्या 3-4 दिवसांपासून त्यांचा जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांशी संपर्क झालेला नाही अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली आहे। या अनपेक्षित प्रकारामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून काँग्रेसनं आता या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात वंचित आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस उमेदवार रुग्णालयात भरती आहे हे मलाही तुमच्या लोकांमार्फतच कळलं, कारण तो 3-4 दिवसापासून गेला संपर्क नाही। फक्त पीएशी संपर्क करते, माझ्या असो की बाकी नेते लोकांचे असो, आणि त्याचा माझं अजून 3-4 दिवसापासून असं थेट बोलणं झालं नाही। अजूनपर्यंत वरून काही असं आम्हाला आलं नाही। आणि आज आम्ही सर्व नेते लोक जिल्ह्याचे बसतो आणि त्याच्यावर काय निर्णय होतो वरच्याला कळवतो। वरचे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील। अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार फोडण्याचा घोडेबाजार सुरू आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर रोख धरलाय। 15 ते 20 कोटींमध्ये व्यवहार झाल्याची यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली आहे। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान हा मोठा आरोप आता यशोमती ठाकूर यांनी ठेवला आहे। 2 दिवसानंतर नागपूरला जातो म्हणून म्हणाले आणि आता आज तर टीव्हीवरच दिसून राहिले। आयसीयू मधनं त्यांचा इंटरव्ह्यू होतोय। आयसीयू मधनं कधी कोणी इंटरव्ह्यू देत असतं का? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये घोडेबाजार झालेला आहे, आणि घोडेबाजार जर झालेला आहे तर भाजप जर हेच करत असेल तर मग याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं। 20-25 कोटी त्या ठिकाणी त्याचा काहीतरी उल्लेख होतो आहे, आणि या सगळ्या गोष्टी न पटण्यासारख्या आहेत। ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही। अमरावतीत काय झालं मला माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत, तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्षीय उमेदवार आहेत, त्यामुळे अचानक ही काय उपरती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही। पण मला असं वाटतं की हवेत बाण सोडू नका, पुरावे असतील तर पुरावे द्या, पुरावे द्याल कारवाई होईल। पक्षाच्या दाव्यानंतरही हर्षजित देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत। मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही असं हर्षजित देशमुख म्हणतायत। तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल झालो असं त्यांनी दावा केलाय। माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही, हर्षजित देशमुख यांनी हे स्पष्ट केलंय। लोकांनी विड्रॉल घेतले, लोक विकले गेले। चंद्रपूर, वर्धा, बऱ्याच ठिकाणच्या तुम्ही न्यूज ऐकताय। 6 ठिकाणी बीजेपी अनअपोज आली। कशी आली? तर लोकांनी विड्रॉल घेतले। मी विड्रॉल नाही घेतला, कोणती माघार नाही घेतली। मी आपला पूर्ण प्रचार तिथे त्या पिरियडमध्ये 2-3 दिवस सगळं फिरलो, 3-4 मतदारसंघ फिरलो, लोकांना भेटून आलो, आणि त्याच्यात नंतर मला हे अस्वस्थ वाटल्यामुळं माझं डिजिटल मार्केटिंगच्या थ्रू, डिजिटल मीडियाच्या थ्रू मी मतदारांच्या संपर्कात आहे। माझे व्हॉट्सअपवर फ्लायर्स, त्यांच्या कॉलला व्हॉइस कॉल रेकॉर्डिंगचा माझा मेसेज, माझं टॉक चालू आहे, वरिष्ठांची मी संपर्कात आहे। नाही नाही, कोणताही दबाव नाही, कोणताही नेता भाजपचं माझ्या संपर्कात नाही आहे। विजयाची खात्री म्हणजे आता मी काँग्रेसचे जेवढे मतदार आहे त्यांच्या संपर्कातून आणि बाकी काही संपर्क इनडायरेक्टली करायचा प्रयत्न करत आहे माझ्याशी दुसऱ्याही पक्षाचे लोक। आता त्यांना मी काय माझी मानसिकता आहे आणि ते मला किती सहकार्य करू शकतात त्याच्याबद्दल मी त्यांना विनंती करत। अस्वस्थ वाटत होतं, 2-3 दिवसापासून तब्येत बरोबर नव्हती वाटत, मानसिक तणाव आणि थोडं घाबरल्यासारखं वाटत होतं। काल मी अमरावतीला प्रचार दौऱ्यासाठी माझे जेवढे सहकारी आहे काँग्रेसच्या वतीने आम्ही लोक काम करतो, सगळे निघालो होतो, पण मला जास्त अस्वस्थ आणि छातीत दुखायला लागलं, घाम फुटल्यासारखं आणि घाबरल्यासारखं झालं, धाप लागली। तर या लोकांनी मला इमिजिएट पहिले म्हणे आपण दवाखान्यात जाऊ, आणि इकडे हॉस्पिटलला घेऊन आले। मग इथे प्राथमिक उपचार आणि या सगळ्या गोष्टी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, तर ते म्हणे ऍडमिट व्हावं लागेल आणि एंजिओग्राफी वगैरे हे सगळं करावं लागेल आपल्याला, कारण निश्चित कारण समजून न होतं। आणि मग कालपासून मी इकडे ऍडमिट